अर्ज देखील दाखल करण्यासाठी आले. काय संदेश द्याल तुम्ही फाटकी साडीचा नेसून, काय संदेश देण्याचा प्रयत्न तुमचा? माझं पूर्ण सोलापूर शहराच्या लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आता जी लोकसभा निवडणूक चालू आहे, आपण बघायला बघतो की प्रत्येकजण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात. आपण तसं शक्ती प्रदर्शन वगैरे न करता ज्या काही सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे. गेल्या अनेक 40 वर्षापासून आपण प्रत्येक जणाला निवडून दिलेलं आहे. त्या निवडून आल्यानंतर अनेक जणांनी आपला स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे. अनेक जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जे सोलापुराचे जे नागरिक आहेत, जे युवक आहेत, ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांसाठी ह्यांनी काही सुद्धा केलेलं नाहीत. माझं एकच विनंती आहे की मी जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे, कारण की ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांच्या सुटल्या पाहिजे. आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी 10 वर्षापासून जे नगरसेवक असताना जे काम केले तळागाळापर्यंत आपण काम करत गेलेलं आहे. जे काम करणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी जनता राहावा असं मला वाटायला बघतं. आणि अजून एक दुसरा मुद्दा म्हणायला गेला तर आपण बीडी कामगारांचा सुद्धा प्रश्न खूप मोठा प्रलंबित असल्यासारखा आहे. त्या महिला दिवसभर काम करायला बघतात, त्यांना किती 200 रुपये पगार राहायला बघते. असं न बाळगता ज्या काही रोजगार आहेत युवकांचे, म्हणा पुण्या मुंबईला जायला बघतात, त्या पुण्या मुंबईला जायचे युवक आपले विमानतळ एवढं मोठं असताना ती विमान सेवा चालू झाली नाही. मोठमोठ्या फॅक्टऱ्या काम करायला यायला तयार आहेत सोलापूरमध्ये, पण कोणीही तिथं दुर्लक्ष करत नाहीत. तसं न बाळगता जनतेला मी एकच आव्हान देईल की मी त्यांच्यापर्यंत येणार आहे. आता सध्या मी फॉर्म भरायला आलेली आहे आणि प्रॉपर सोलापूरची मी असल्यासारखी आहे. कुठल्या उस्मानाबादची नाही ना कुठली बीडची नाही, या मेन सोलापूरच्या सर्व नागरिकांना माहिती आहे की फुलारे मॅडम काय करू शकतात काय नाही. मी प्रत्येक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल.